वेळ झाला. नाही, कपड्यांचे वगैरे आपण गेलो त्यावेळेस कुठे उघडले होते. गाड्यांचं खूप नुकसान झालं. चला आता मी उभी आहो इथे. औषधी घ्यायसाठी गेला आहे स्वप्नी. चेकअप वगैरे झाले आहेत सगळे. नाही खेळायचं, पाणी कशाला खेळून राहिली. हे बघा झाडांना पाणी टाकत आहे मूर्ख. अरे बापरे, सकाळी रुईचे आजोबा टाकतात है ना रू. मी सकाळी 5:30ला उठून झाडांना वर पूर्ण झाडं धुवून टाकते पाणी टाकून, थोडंसं पाणी. मग नंतर 8-9 वाजता रुईचे आजोबा टाकतात. खूप छान झाले झाडं झालेले आमच्याकडचे बघा. आत्ता हे मी नवीन लावलेलं आहे एरिपॉमचं झाड. शायद हे पण लागलं आहे. कपाळ रुई. विद्येचं पण झाड खूप मोठं झालेलं आहे. मला हे एरिपॉमचे झाडं खूप आवडतात, छान दिसतात. बघा ही नको ना बाबा, रागावतील ना. पाणी पूर्ण नाश करून ठेवत आहे ही. राहू दे, चल खाली चल. चला 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 लवकर जा तू. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशात तुम्ही? ठीक असाल, ठीक राहा. आज मी गेली होती हॉस्पिटलला, कारण गळ्याचा जो प्रॉब्लेम होता तो नाक कान घशाचा डॉक्टराकडे पाठवलं होतं आमच्या फॅमिली डॉक्टरांनी. पण त्यांनी चेक केल्यानंतर ते म्हणाले की दुसराच प्रॉब्लेम्स आहे. पण त्यांनी सोनी हॉस्पिटल आहे तिथे मला पाठवलं होतं. तिथे सगळ्या टेस्ट झाल्या माझ्या, ECG वगैरे झाली. आणि ते काय फ्रूटचं कुठलं तरी एक, मला तेवढं नॉलेज नाही आहे. तो टेस्ट झाली, युरिन टेस्ट आणि शुगर टेस्ट, BP वगैरे सगळं चेक केला त्यांनी. तर त्या बोलल्या की तुमच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम्स आहे, स्टार्ट झालेला आहे, सुरुवात आहे. तर तुम्ही 7 दिवस औषध खा. 7 दिवसाची औषध दिली त्यांनी. शुगरची पण चेंज करून दिली आणि हार्टची पण दिली. तर त्यांनी बोललं आहे की 7 दिवसानंतर या बा म्हणून. आपण दुसऱ्या कोणत्या टेस्ट राहतात आता त्या कुठल्या त्या राहतात त्या टेस्ट करू बा म्हणून. कारण आता ते सुरुवात झालेली आहे तुमच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम्स सांगितले आहेत. कारण मला बघा, मी थोडंसं बोलली तर असा दम येऊन जातो आणि असं जास्त माझ्याकडून दगदग होत नाही. आणि डॉक्टरांनी पण सांगितलं का जास्त दगदग करायचं नाही, जास्त हे घ्यायचं नाही, टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, दगदग तर मुळीच करायची नाही बा म्हणून. आता 7 दिवसानंतर पाहू आता काय म्हणतात. तर औषध वगैरे दिले आहे त्यांनी, हार्टच्या वगैरे गोळ्या लिहून दिल्या आहेत. आज गोळ्या वगैरे आल्या. स्वप्नील मी गेली होती. आम्ही सकाळी 11ला गेलो तर आम्हाला 3-3:30 वाजले घरी यायला. चला आता पाहूया 7 दिवसानंतर काय रिझल्ट येतो, तर अजून पुन्हा काय होत होतं. कारण आता बोलल्या डॉक्टर की आता तुमचं स्टार्ट झालेलं आहे बा म्हणून सध्या. चला मग